नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला प्रिंटेड ब्लाऊजची आपल्याला पाठीमागचा भाग कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. हे अस्तर आहे. याची बाही कशी शिवायची हे मी व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता आय बटनवर क्लिक करून. आता इथे मी अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता आपण मापे टाकूयात. बघा 13.5 इंच उंची आहे. 1 इंच शिलाई मार्जिन 14.5 इंचावर मार्क केलेला आहे मी. त्यानंतर आपल्याला आता शोल्डर घ्यायचे 5.5 इंचाचं. आर्महोल पण 5.5 इंचाचं घेऊयात. त्यानंतर आता आपण चेस्टचा भाग घ्यायचा आहे. 8.5 इंचावर मी मार्किंग करून 34 इंच छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. खालच्या साईडला 32 इंचाची कंबर घ्यायची आहे आपल्याला आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता ही पूर्ण आपण लाईन आखून घेऊयात. तर इथे मी पाठीच्या टक्सचा 1 इंच भाग मी एक्स्ट्रा सोडत नाही आहे, कारण पहिलेच मी 2 इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे. हवं तर तुम्ही तसंही करू शकता. 1.25 इंचावर मार्जिन करून आर्महोलची गोलाई दिलेली आहे. आता हे पूर्ण भाग मी जशाचा तसा कट करून घेत आहे. आता हा भाग आपल्याला जो प्रिंटेड ब्लाऊज आहे त्यावरती ठेवून कट करून घ्यायचा आहे. तर हे ब्लाऊज पीस आहे, यावरती प्रिंट आहे बघा. पण मला जो गळा दिलेला आहे तसा गळा माझ्या कस्टमरला पाहिजे नाही आहे. त्यामुळे आता हे गळा कसा कट करायचा आणि तो चांगलाही दिसला पाहिजे अशी मी डिझाईन टाकून तुम्हाला दाखवणार आहे की कसा शिवायचा तो. आता हे जशास तसा ठेवून मी कट करून घेत आहे. कट करताना थोडी जास्तीची एक्स्ट्राची शिलाई मार्जिन ठेवायची, कारण यावरती प्रिंट आहे. ते शिवते वेळेस थोडा अवघड जाते. त्यामुळे आता गळ्याला 2 इंचाची मार्जिन करून मी गळ्याचा आकार दिलेला आहे आणि त्यानंतर इथं आता आपल्याला पंचकोनी आकार देऊन गळा कट करून घ्यायचा आहे. आता हा आकार मी ह्या प्रिंटेड ब्लाऊजवर ठेवून शिवून घेते. आता पहिले काय करूयात, आपण पाठीचा भाग जोडून घेऊयात आणि त्यानंतर वरचा गळा तयार करून घेऊयात. आता ही डिझाईन आहे, याच्या अर्धा इंच खालच्या मार्जिननुसार मी जोडून घेते. आता हे पूर्ण शिवून घेऊयात आपण. इथे आपल्याला आता पाठीला पट्टी लावायची नाही आहे. डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती आपण अस्तर जोडून घेत आहोत. दापटीप टाकून घ्यायची इथे आणि आता दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. वरतून एक शिलाई देऊन आता आपण फिनिशिंग देऊन घेऊयात. आता जो वरचा गळा आहे तो गळा जसा आपण कट केला आहे त्यानुसार येणार नाही आहे, कारण हा खूप छोटा आहे आणि तो छोटा गळा नको आहे, कारण खूप पाठीला लागतो हा गळा. त्यामुळे आपण थोडासा मोठा आकार घेऊन आखून शिवून घेऊयात आपण. आता हे शिवल्यानंतर एक्स्ट्राच्या शिलाई आहेत तेही शिवून जो आतला कापड आहे गळ्याचा तो कट करून घ्यायचा आहे. तर हे कापड आपण कट करून घेऊयात. ती डिझाईन आपली आता इथे गेलेली आहे कट करण्यात.
आता इथे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं। आता दुसऱ्याही बाजूला आपण असंच शिवून एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊयात। आता पाठीचे टक्स टाकून घ्यायचे आणि नंतर आपण गळा जोडून त्याला फिनिशिंग देऊन घेऊयात। हे बघा अशी अर्धी डिझाइन केलेली आहे। तर आपण त्याला लेस लावून छान अशी फिनिशिंग देऊन घेऊयात। तर हे पाठीचे टक्स शोल्डरचा मध्ये काढून मी टाकून घेतलेले आहेत। बघा दोन्ही बाजूला झालेले आहेत। आता राहिला गळ्याचा भाग, तिरकस पट्टी कट करून मी गळा पहिले जोडून घेते आणि त्यानंतर त्यावरतून आपल्याला सिल्वर कलरची लेस लावून घ्यायची आहे। तर ही गळ्याला पट्टी एक साइड आपण शिवून घेऊयात। आता हे आपण गळ्याला लावून शिवून घेऊयात। त्यानंतर ही खालच्या साईडला फोल्ड करून आपल्याला त्यावरतून जसा या प्रिंटचा कलर आहे त्या कलर सारखीच आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे। म्हणजे तो जो आकार दिलेला होता तो आकार आपला दिसणार नाही आणि ब्लाउजही खूप सुंदर असा दिसेल। बघा आता इथे आपण ही लेस जोडून घेऊयात। या प्रिंटमध्ये गळ्याचा आकार खूप छोटा आलेला होता, त्यामुळे आपल्याला ही लेस लावून छान अशी फिनिशिंग द्यावी लागली। तर लहान गळा असेल तर तुम्हीही असं ॲडजस्ट करून छान अशी ब्लाउजला फिनिशिंग देऊन घेऊ शकता। बघा तर किती सुंदर दिसतोय आणि जो कट केलेला भाग आहे तोही ओळखायला येत नाही। चला तर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडला तर एक लाईक करा। धन्यवाद।